करतील आणि आम्ही आहोत. सर, जो राजश्री गेट आहे हॉटेल, त्या ठिकाणी आम्हा कार्यकर्त्यांनाच आतमध्ये नवीन नवीन ऑफिसर तिथे अपॉइंटेड असतात आणि आम्ही 4 तारखेपासून काम करतो. तर 6 तारखेलाच आमची अडवणूक होते आणि पोलीस प्रमाणपत्र जे आम्हाला दिलं जातं सिनियर PIच्या सिग्नेचरनी आयडेंटिटी कार्ड, त्या कार्डला पण जुमानत नाही. फार नवीन नवीन चेहऱ्याचे पोलीस अधिकारी ओळखीचे असतात. गेल्या वेळेस गावडे साहेबांना मी स्वतः फोन केलेला की साळवे साहेबांना, कासारे साहेबांना आम्हाला अडवणूक होते. मग त्यांनी फोन करून सानप साहेबांना पाठवून आम्हाला एंट्री केलेली होती. तर कृपया अशा लोकांना तिथं बंदोबस्तला ठेवा, जेणेकरून ते कार्यकर्त्यांना जे काम करतात निस्वार्थपणे त्यांची ओळख पटेल. दुसरं, जो आमच्या इथे पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शाहूनगरमध्ये, त्या ठिकाणी नेहमीच उपद्रव माजवणारे काही लोक आहेत, त्यांचा प्रतिबंध व्हावा व तिथं सुरक्षा रक्षक तैनात करावे. आणि 5 तारखेला संध्याकाळी 12 वाजेपर्यंत संविधान चौक सिद्धार्थ दादाच्या इथे बुद्धवंदना होते बुद्ध विहारामध्ये संध्याकाळची 12 वाजता. त्या ठिकाणी सुद्धा जिथं जिथं बाबासाहेबांचे पुतळे आहेत तिथे चोख बंदोबस्त द्यावा. दुसरं की साळवेसाहेब आणि महेंद्र नागसेन कांबळेजी गेल्या वेळेस चैत्यभूमीमध्ये त्यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला होता आणि आम्ही सांगून सुद्धा पण त्यांना सुरक्षा पुरवली नव्हती. पण यावेळेस पण असं वाटतं की तुम्ही विशेष लक्ष घालून आमच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं, कारण आमची सुविधा जी आहे चैत्यभूमीच्या बाहेर जे काही लोकांना जे बाहेरून येतात लाखो अनुयायी, त्यांना सुखसुविधा पुरवण्याचं काम आहे. त्यांना कुठं काही कमी पडलं पाहिजे नाही, ही सुविधा बघतो. चैत्यभूमीचा आतल्या गाभाऱ्याचा प्रश्न आमचा बिलकुल नाही आहे. तरी मी विनंती करतो या सूचनेकडे लक्ष केंद्रित करावे. जय भीम.